आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. 1 लाख नाही दिले तर अडकवतो, पौडमध्ये फौजदार एसीबीच्या जाळेत. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पौड परिसरात वर्दीतील अधिकाऱ्यानेच पैशांसाठी दबाव टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पौड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस फौजदार सचिन बाबासाहेब शिंदे वय वर्ष 45 यांना 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी व तपासात सवलत देण्याच्या मोबदल्यात आरोपी फौजदाराने सुरुवातीला 1 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. सततच्या दबावामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने धाडस दाखवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने 20 फेब्रुवारी रोजी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने 35,000 रुपयांची रक्कम दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला पौड पोलीस ठाण्याच्या बीट कार्यालयातच रंगेहात अटक केली. आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेले अधिकारीच पैशासाठी कायदा वाकवीत असतील तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे? या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लाच देणे आणि लाच घेणे दोन्ही कायद्याने गुन्हे आहेत. अशा प्रकारचा दबाव आल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. आपल्या हक्कांसाठी आवाज उठवा. लाचारीला नकार द्या. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, पुणे.